हार्ट हेल्थसाठी आणि इम्युन हेल्थसाठी उपयुक्त असणारी अशी ही ब्रॉकली आणून तिला असं वाफवून घ्यायचं किंवा सॉटे करून घ्यायचं. हिच्यामध्ये ना खूप अतिशय प्रमाणामध्ये विटॅमिन ए, सी, के असतं. त्याच्यासोबतच याच्यात खूप जास्त प्रमाणात फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आता ना आपल्या बॉडीला जी विटॅमिन सीची गरज असते 90% विटॅमिन सी आपल्याला या ब्रोकलीमधून एका दिवसाचं मिळून जातं. तर इतकी गुणकारी ही ब्रोकली असते. तर मी काय करते, अशा पॉटमध्ये जाळीदार भांड्यामध्ये हे टाकते, वाफवून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडर देते. तर कोणी पेशंट असेल तर तुम्ही असंही देऊ शकतात वाफवून, किंवा मग मी माझ्या मुलींसाठी बनवते तर मी याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून याला सॉटे केलेलं आहे. सॉटे करून नंतर त्याच्यामध्ये मग मी काळी मिरी पावडर आणि काळं मीठ टाकलं आहे, थोडंसं चाट मसाला टाकला आहे, थोडंसं ऑलिव्ह ऑइल पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर अशी ही गुणकारी ब्रॉकली आहे. त्याच्यासोबतच तुम्ही अनेक भाज्या याच्यामध्ये किंवा मग मोड आलेले कडधान्य पण याच्यामध्ये वापरू शकतात. आता ह्या प्रॉडक्टची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल ना, तर मला कमेंटमध्ये लिहा लिंक, म्हणून मी तुम्हाला लिंक पाठवते. तर ही रेसिपी नक्की बनवत जा. आठवड्यातून एकदा तरी हे खायला पाहिजे, कारण याच्या सगळ्या भाज्या येऊन जातात आणि मुलांनाही तुम्ही देऊ शकतात. तर या भाज्यांपैकी ना ब्रॉकली अशीच भाजी असते की तिला ना फक्त सॉटेज करायचं, किंवा मग असं मी जसं वाफवून घेतली तसं वाफवून घ्यायचं. कारण की काय होतं ना, याच्यामध्ये विटॅमिन सी खूप मात्रेमध्ये असतात. तर जर तुम्ही याला उकडवून घेतलं पाण्यामध्ये तर त्यातले हे सगळे विटॅमिन्स किंवा मिनरल्स पूर्णपणे नष्ट होतात. त्याच्यामुळे त्याला सॉटे करायचं किंवा मग असं वाफवून घ्यायचं. तर ब्रॉकली खूप चांगली असते हेल्थसाठी. आणि या बाकीच्या भाज्या पण म्हणजे तुम्ही काही याच्यामध्ये वाफवून घेऊ शकतात. तर अशा नवीन नवीन हेल्दी रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.